Namaskar. Next example is a man of height 1.5 meter walks towards a lamp post of height 4.5 meter at the rate of 3 by 4 meter per second. Then find the rate at which first example is shadow is shortening and second is the tip of shadow is moving. So दोन rate of change. Rate of change means derivatives. दोन derivatives काढायचे. First is shadow is shortening. मॅन लॅम्प कडे जाणार आहे त्यामुळे शॅडो अर्थातच शॉर्ट होत जाणार आहे. सो त्याचा रेट ऑफ चेंज फाइंड आउट करायचा आहे. अँड टीप ऑफ शॅडो इज मुव्हिंग. सो जे शॅडो पडणार आहे त्याचा जो टीप आहे तो सुद्धा मूव्ह होत राहणार कारण मॅन पण मूव्ह होतोय त्यामुळे त्याची शॅडो मूव्ह होणार आहे. सो शॅडोचा टीपही मूव्ह होणार. सो टीप ऑफ शॅडो इज मुव्हिंग त्याचाही रेट ऑफ चेंज फाइंड आउट करायचा. तर हे सगळे रेट ऑफ चेंज विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम असणार आहे बिकॉज रेट इथे एक दिला 3 by 4 मीटर पर सेकंद आणि सगळं मुव्हिंग आहे त्यामुळे ते सगळं विथ रिस्पेक्ट टू टाइम असणार आहे. तर कोणत्या व्हेरिएबलचे एक्झॅक्टली आपल्याला डेरिव्हेटिव्स काढायचे ते नुसते स्टेटमेंट बघून लक्षात येणार नाही. आपण डायग्राम काढणार आहोत आणि मग त्यावरून आपण सांगू शकतो की कुठली डेरिव्हेटिव्स इथे आपल्याला लागणार आहेत किंवा फाइंड आउट करायचे. सो डायग्राम कडे हा 1.5 मीटर मॅन आणि लॅम्प पोस्ट घेऊया आधी 4.5 मीटर. तर हे सगळं एकाच प्लेनला असणार म्हणजे एकाच जमिनीवर असणार आहे त्यामुळे स्ट्रेट लाईनलाच हे सगळं असणार आहे. स्ट्रेट लाईनला आपण परपेंडिक्युलर घेतो जेव्हा आपण लॅम्प पोस्ट म्हणा किंवा मॅन स्टँडिंग तर आपण ते जमिनीला परपेंडिक्युलर आहे असं समजतो म्हणजेच त्या प्लेनला परपेंडिक्युलर असतं. सो असं बघूया आपण ही लॅम्प पोस्ट आहे 4.5 मीटरची. एक्झॅक्टली आपण माप घेऊन काढत नाही कारण ठीक आहे डायग्राम जॉमेट्रीतली डायग्राम म्हणून आपण काढत नाही. जस्ट आपल्याला अंदाज येण्यासाठी की एक्झॅक्टली आपल्याला काय कोणती डेरिव्हेटिव्स काढायची आणि हे प्लेन असणार आहे म्हणजे जमीन असणार आहे. आता याच्यात 1.5 मीटर मॅन वॉकिंग टुवर्ड्स लॅम्प म्हणजे आता आपण इथे 1.5 मीटर मॅन असं आपण म्हणूया इथे. त्याला पॉइंटला आपण CD असं म्हणू. आणि आता त्याची शॅडो कशी पडणार आहे तर इथे लॅम्प आहे ए ह्या पॉइंटला याच्यावर गेली की साधारण अशा अँगल मध्ये ती शॅडो पडते त्यामुळे तो आपण जर जॉईन केला तर आपल्याला ट्रायंगल दिसेल. म्हणजे काय हा मॅन आहे हा लॅम्प पोस्ट आहे इथे लॅम्प असणार आहे त्याची शॅडो ह्या मॅनवर पडली की नंतर ती शॅडो कशी होणार आहे या अँगलने जाते आणि इथे हा टीप ऑफ शॅडो असणार त्याला आपण E असं म्हणूया. सो आता हे एक डिस्टन्स आहे आणि हे एक डिस्टन्स आहे. याला सपोज आपण x म्हटलं अँड दिस डिस्टन्स इज y. D is equal to y, BD is equal to x. तर काय काय होणार आहे मॅन इज वॉकिंग टुवर्ड्स द लॅम्प बरोबर हा इथे असा वॉक होणार त्यामुळे काय होणार आहे हा x चेंज होत राहणार आहे म्हणजे याचा आपण रेट ऑफ चेंज काढू शकतो. चेंज विथ रिस्पेक्ट टू विच व्हेरिएबल तर विथ रिस्पेक्ट टू टाइम ना कारण मॅन वॉक होत आहे म्हणजेच काहीतरी टाइम पास होत राहणार आहे. सो तो जो पास झालेला टाइम आहे म्हणजेच काय आहे तो चेंज होतोय टाइम. सो विथ रिस्पेक्ट टू टी हे आपल्याला काढावं लागणार. सो मॅन हा आहे तो इकडे टुवर्ड्स लॅम्प वॉक होणार आहे त्यामुळे हा एक्स चेंज होत राहणार आहे. त्याचा चेंज किती आहे हा दिलेला आहे ऑलरेडी की मॅन वॉक्स टुवर्ड्स लॅम्प पोस्ट ऍट द रेट 3 by 4 मीटर पर सेकंड. सो हा मॅन आहे तो इकडे वॉक होणार आहे चालत येताना हा एक्स चेंज होत राहणार आहे. हा dx/dt दिलेला आहे. सो dx/dt मीन्स काय रेट ऑफ चेंज ऑफ मॅन वॉकिंग टुवर्ड्स लॅम्प. आपण लिहून घेऊया पहिले तर dx/dt मीन्स rate of change of man walking towards lamp. Therefore dx/dt किती येणार मग कारण दिलेलं आहे dx/dt is equal to 3 by 4 मीटर पर सेकंद. आपण ते कॅल्क्युलेशन मध्ये आपण हे घेत नाही शेवटी सगळ्यात परत आपण युनिट देतो. सो हे दिलेलं आहे की मॅन इकडे म्हणून म्हटलं डायग्राम काढून घ्यायची. अशा टाईपची काही एक्झाम्पल्स आली जिथे जॉमेट्रीचा कन्सेप्ट येणार आहे तर डायग्राम मध्ये बसताय का बघायचं डायग्राम काढून घ्यायची म्हणजे आपल्याला व्हेरिएबल्स लक्षात येतात आणि मग काय करायचं ते लक्षात. सो इथे आता बघितल्यावर लक्षात येतं की CD हा मॅन आहे तो इकडे जातोय त्यामुळे अर्थातच एक्स व्हेरी होतोय पण एक्स व्हेरी होतोय म्हणजे त्याचा चेंज होणं म्हणजे रेट ऑफ चेंज कॅल्क्युलेट करू शकतो. मग dx बाय विथ रिस्पेक्ट टू टाइम dt काढेल
पण हा मॅन वॉकिंग टुवर्ड्स याचा अर्थ काय इथे दिलेला आहे की मॅन वॉकिंग टुवर्ड्स @ 3/4. सो ह्याचा आन्सर दिलेला आहे 3/4. मी कुठली आन्सर्स दिली आहेत काय काढायचे आपल्याला डायग्राम मधून लक्षात येईल. त्याच्यानंतर मग DE हा y जो आहे तो y काय होतोय की हे y हे डिस्टन्स कशाचं असणार आहे तर शॅडोचं असणार आहे. शॅडोचं कसं आणि हा CD हा मॅन इकडनं असा असा जात राहणार आहे तसं हा y पण चेंज होणार आहे. y चेंज का होणार आहे y शॉर्ट होत जाणार आहे. जर अवे फ्रॉम लॅम्प असतं तर अजून कदाचित वाढली असती शॅडो पण इथे टुवर्ड्स लॅम्प येत आहे म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही जर दिव्याच्या असं जवळ जवळ जात गेलात की मग शॅडो अशी शॉर्टन होत जाते म्हणजे शॉर्ट होत जाते. सो हा y पण शॉर्ट होत जाणार आहे म्हणजे y चेंज होत जाणार आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम. पण हे DE याच्यातला जो y आहे तो dy/dt म्हणजे रेट ऑफ चेंज कुणाचा येईल तर शॅडो शॉर्टनिंगचा रेट ऑफ चेंज येईल. मी डायग्राम काढल्यावर लक्षात आलं की DE हा लक्षात येईल ना हा मॅन इथे CD असा असा इकडे इकडे पुढे गेला की अर्थातच y इथे येत जाणार आहे आणि हा E पण बदलणार आहे. हा E तिथेच नाही राहणार कारण शॅडो शॉर्ट होत जाणार आहे त्यामुळे y असा 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 जवळ जवळ जाणार आहे आणि हा E इकडे अजून येणार आहे म्हणजे ह्या दिशेला जाणार आहेत सगळे कारण मॅन ह्या दिशेला जातोय त्यामुळे शॅडो पण त्याच्याबरोबरच अर्थात शॉर्ट होत जाणार आहे. y शॉर्ट होत जाईल आणि E पण टिप ऑफ शॅडो पण शॉर्ट होत जाणार कारण रेट ऑफ चेंज ऑफ टिप ऑफ शॅडो पण आपल्याला फाइंड आउट करायचं. पण टिप ऑफ शॅडो सध्या कुठे आहे ॲट द फिक्स टाइम म्हणजे 0 टाइमला आपण म्हणूया तर टिप ऑफ शॅडो कुठे आहे B पासून E पर्यंत हे तिचं डिस्टन्स आहे. लॅम्प पोस्ट पासून B टू E हे डिस्टन्स काय आहे टिप ऑफ शॅडोचं डिस्टन्स आहे आत्ता 0 पॉईंटचा. पण टी पण चेंज होत जाणार आहे जसं x चेंज होतोय y चेंज होतोय तसंच हे कम्प्लीट डिस्टन्स पण चेंज होत जाणार आहे. सो टिप ऑफ शॅडोचा आत्ताचा प्रेझेंट डिस्टन्स काय आहे तर x + y हे लॅम्प पोस्ट पासूनचं डिस्टन्स आहे. तर आपण इथे लिहूया x + y is the distance of tip of shadow from lamp. आणि नुसतं y म्हणजे काय लेंथ ऑफ शॅडो and y is length of shadow. म्हणजे आपल्याला आता काय काय काढायचंय ते लक्षात येईल. आपल्याला काय काढायचंय शॅडो इज शॉर्टनिंग म्हणजे शॅडोच्या मुव्हिंगचा रेट ऑफ चेंज काढायचं म्हणजे dy/dt काढायचं. सो देअरफॉर dy/dt is equal to rate of change of shadow. जर शॉर्ट होते लॉंग होते जे काय असेल ते इथे शॉर्ट होणार आहे म्हणून शॉर्टनिंग. सो रेट ऑफ चेंज ऑफ शॅडो ते असणार आहे. हे मेन आहे. नंतर कॅल्क्युलेशन अगदी इझी आहे नुसतं कॅल्क्युलेशन अल्जेब्राच असणार आहे नुसतं. पण हे मेन आहे की नक्की तुम्हाला काय काढायचे कुठल्या व्हेरिएबलचं डेरिव्हेटिव्ह काढायचे हे डायग्राम काढल्यावर साधारण आपल्याला ते लक्षात आलं. आणि dx आणि हे पण काढायला लागेल रेट ऑफ चेंज ऑफ शॅडो काढायचं आहे हे फर्स्ट एक्झाम्पल आणि टिप ऑफ शॅडोचं पण रेट ऑफ चेंज काढायचं. सो d/dt ऑफ x + y पण काढायचं आहे आपल्याला रेट ऑफ चेंज ऑफ टिप मुव्हिंग जी आहे त्याचा रेट ऑफ चेंज काढायचा असेल तर d/dt ऑफ x + y काढावं लागेल बिकॉज त्याचं प्रेझेंट 0th टाइमला डिस्टन्स काय x + y आणि ते बदलत राहणार आहे जसा हा माणूस पुढे जाणार आहे तसं ते बदलत राहणार आहे. सो ते चेंज होणार आहे म्हणजे x + y चेंज होत राहणार आहे x आणि y चेंज झाले. आता यातलं आपल्याकडे काय काय आहे dx/dt अवेलेबल आहे dy/dt फाइंड आउट करावं लागेल. ते फाइंड आउट केलं की पहिल्या एक्झाम्पलचा आन्सर मिळेलच. पण x + y d/dt ऑफ x + y सुद्धा dy/dt लागणार आहे. त्यामुळे आधी dy/dt काढूया आणि त्याच्यावर नंतर हे येईल सिंपल. आता हे dy/dt फाइंड आउट करण्यासाठी पुन्हा ह्या आपण डायग्रामचा उपयोग करणार. कारण ही डायग्राम बघितली तर हा ट्रायंगल आहे आणि ह्या ट्रायंगल मध्ये इथे बघितलं तर हे जमीन आहे ना त्यामुळे जमिनीला हे ऑलवेज परपेंडिक्युलर असतं. लॅम्प पोस्ट असेल तर किंवा असं माणूस उभा आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते परपेंडिक्युलर असतात. आता हे याला परपेंडिक्युलर हे ह्याला परपेंडिक्युलर ह्याचाच अर्थ AB अँड CD काय असले पाहिजे मस्ट बी पॅरलल टू ईच अदर. आता ह्या सगळ्या डायग्राम म्हणजे ह्या सगळ्या जॉमेट्रीच्या कन्सेप्ट तुम्हाला माहिती असायला हव्यात म्हणजे मग आपण तो इथे यूज करू शकतो. म्हणजेच हा ट्रायंगल असा आहे ABE ह्या ट्रायंगलमध्ये CD आणि AB ह्या दोन पॅरलल असल्यामुळे आपल्याला असा एक रेशोचा एक कन्सेप्ट आहे तुम्ही 9th किंवा 10th मध्ये बघितला असाल. तर ही जी साईड आहे म्हणजे DE/CD
इज इक्वल टू EB अपॉन AB असं आपण तिथे घेऊ शकतो. हे ट्रायंगलच्या कन्सेप्ट आहेत, हे ट्रायंगलच्या प्रॉपर्टीज आपण इथे यूज करतोय. त्यामुळे आपण आधी डायग्राम काढून घेतली म्हणजे आपल्याला dy/dt काढायला इथे इझी जाईल. आता आपण ट्रायंगलचा यूज करून dy/dt काढणार आणि देन आपण d/dt ऑफ x प्लस वाय सिंपल नंतर काढणार. फक्त y म्हणजे काय, x प्लस वाय म्हणजे काय हे लक्षात घ्या आधी, आणि मग आपल्याला काय काढायचं तर dy/dt आणि d/dt ऑफ x प्लस वाय म्हणजे या दोन एक्झाम्पलची आन्सर्स असणार. आता आपण आधी dy/dt काढूया, त्यासाठी ट्रायंगलचा यूज करणार आहोत आपण. सो दिस ट्रायंगल ABE काय असणार आहे, CD is perpendicular to this BE, CD is perpendicular to BE and this AB also perpendicular to BE. हे परपेंडिक्युलर झाल्यामुळे ह्या ट्रायंगल मध्ये आपण आता रेशोचा यूज करू शकतो. therefore रेशोचं काय आहे तर DE अपॉन CD, therefore DE अपॉन CD हे आपण इज इक्वल टू दिस BE हे आपण 9th 10th मध्ये वगैरे बघितलंय अपॉन AB. आता काय काय दिलंय बघूया. DE म्हणजे आहे y, therefore y अपॉन दिस 1.5 मीटर युनिट न करता गेला अपॉन दिस इज इक्वल टू दिस x प्लस वाय अपॉन 4.5 x प्लस वाय अपॉन 4.5. याच्यातून आपल्याला dy/dt फाइंड आउट करायला मदत होणार. आता हे आपण इकडे घेऊया. आता 1.5 आणि 4.5 च्या ऐवजी आपण 15 आणि 45 दिलं तरी चालेल ना. दोन्ही याला डिनॉमिनेटरला 10 ने मल्टिप्लाय केलं असेल तर नेक्स्ट स्टेप इज y अपॉन 15 म्हणजे कॅल्क्युलेशनला इझी होईल अपॉन 40. पुढेही चेंज केलं नाही, व्हॅल्यू चेंज केली नाही, फक्त ह्याला 10 ने याला 10 ने मल्टिप्लाय केलं चालतं कारण दोन्ही साईडला केलं. सो आता हे 15 इकडे नाही 45, therefore 45y इज इक्वल टू 15x प्लस 15y. आता याच्यावर आपल्याला x आणि y चं रिलेशन काढायचं आहे म्हणजे मग आपल्याला y मिळेल आणि मग dy/dt काढता येईल. आता 45 आता हे 15 इकडे आणले तर therefore 45y minus 15y means 30y is equal to 15x. That implies 30y is equal to 15x म्हणजे 2y is equal to x. 2y is equal to x. आता या 2y is equal to x वरनं dy/dt सहज काढता येईल बिकॉज dx/dt आहेच आपल्याकडे आन्सर, ते दिलेलंच आहे, त्याच्यावर आपण ते हे काढता येईल. सो हे रिलेशन काढण्यासाठी आपल्याला हा ट्रायंगलचा यूज करतात. या ट्रायंगलच्या प्रॉपर्टीचा यूज केला आपण आणि हे रिलेशन फाइंड आउट केलं बिकॉज dy/dt पाहिजे. सो इक्वेशन 1 असं याला कन्सिडर करूया. 2y इज इक्वल टू x इज इक्वेशन 1. सो आपल्याला काय मिळालंय 2y इज इक्वल टू x. आता डिफरन्शिएटिंग ऑन बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू t, विथ रिस्पेक्ट टू पण लिहिला ना बोथ साइड, कारण ते इथे सगळीकडे टाइमच आहे. साइड विथ रिस्पेक्ट टू with respect to time. So 2y dy by dt, sorry 2y 2 आणि y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t आहे, त्यामुळे त्यामुळे dy by dt तसंच राहणार आहे इज इक्वल टू dx by dt. त्याचे 1 नाही होणार बिकॉज व्हेरिएबल काय t आहे. जे न्यूमरेटरचा व्हेरिएबल आहे तेच डिनॉमिनेटरला विथ रिस्पेक्ट टू असेल तरच ते 1 वगैरे डायरेक्ट फॉर्म्युला यूज होतात. त्यामुळे dy by dt पण राहणार, dx by dt पण तसंच राहणार. सो dx by dt ची व्हॅल्यू आहे ती आपण सबस्टिट्यूट करूया. दॅट इम्प्लाइज 2 dy by dt इज इक्वल टू 3/4. याची व्हॅल्यू दिली आहे. आता हा 2 येतो इकडे नेऊया, दिस काय होणार इंटू 2 होईल विच इज इक्वल टू 3/8. सो dy by dt इज इक्वल टू 3/8. पण सुरुवातीला dy by dt काय मेन्शन केलं होतं, dy by dt इज रेट ऑफ चेंज ऑफ शॅडो मुव्हिंग म्हणजे शॉर्टनिंग किंवा लेंथनिंग काय जे असेल ते, पण इथे शॉर्टनिंग कारण तो टुवर्ड्स द लॅम्प जातोय म्हणून. सो शॅडो इज शॉर्टनिंग ॲट द रेट ऑफ 3/8 आणि युनिट काय येणार मीटर पर सेकंद, कारण सगळीकडे मीटर आहे, मीटर पर सेकंद. सो फर्स्ट एक्झाम्पलचा आन्सर मिळाला. देअरफॉर हे रेट ऑफ चेंज ऑफ शॅडो इज शॉर्टनिंग, रेट ऑफ चेंज
ऑफ शॅडो इज शॉर्टनिंग, शॅडो शॉर्टनिंगचं रेट ऑफ चेंज किती मिळाला तर 3/8 मीटर पर सेकंड. त्याच्यावर ना फर्स्ट एक्झाम्पलचा आपल्याला आन्सर इथे मिळालेला आहे. आता सेकंड एक्झाम्पल आहे टीपचा रेट ऑफ चेंज काढायचा आहे. म्हणजे एक्स प्लस वाय हे मेन डिस्टन्स आहे या टीपचा इथपासून. एक्स प्लस वाय मूव्ह होणार आहे म्हणजे डी ऑफ एक्स प्लस वाय रेट ऑफ चेंज काढायला लागेल एक्स प्लस वायचा. तर त्यासाठी आपल्याला हे दोन्ही यूज करता येईल. त्यामुळे नेक्स्ट इज टिप ऑफ शॅडो इज मुव्हिंगचा रेट ऑफ चेंज काढूया. दॅट इज dt ऑफ एक्स प्लस वाय. आता हे सिंपल आहे ना, प्लस साइन आहे त्यामुळे सेपरेट करता येतील. म्हणजे dx/dt प्लस dy/dt. आता dx/dt चा आन्सर 1, dy/dt चा 1 नाही, कारण हा t आहे इथे x आहे, हा t इथे y, सो ते तसेच राहणार. पण dx/dt आणि dy/dt चे आन्सर्स आहेत आपल्याकडे. ते किती आहे विच इज इक्वल टू पहिला dx/dt आहे 3/4 आहे प्लस हे आहे 3/8. सो किती होणार ते इथे आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करायला लागेल बिकॉज माहिती आहे तर डिनॉमिनेटर सेम करणं वगैरे. म्हणजे होणार ते 6 + 3 अपॉन 8 म्हणजे झालं ते 9/8. सो d/dt ऑफ x प्लस वाय हे किती आलं 9/8 मीटर पर सेकंड. पण d/dt ऑफ x प्लस वाय कशासाठी यूज केलाय तर रेट ऑफ चेंज ऑफ टिप ऑफ शॅडो इज मुव्हिंग. सो लिहायचं पुढे therefore रेट ऑफ चेंज of tip moving is equal to काय येणार आहे 9/8 मीटर पर सेकंड. सो अशा पद्धतीने दोन्ही एक्झाम्पल्सचे आन्सर आपण इथे काढलेले आहेत. त्यासाठी ट्रायंगलचे रूल्स वापरले, थोडीशी जॉमेट्री आपल्याला यूज करावी लागेल.